लागू दे कालपासून एक धक्कादायक बातमी मी ऐकलेली आहे, आपण पण सगळ्यांनी पाहिली असेल. देशामध्ये हॉकीचं एशिया कप होत आहे आणि आपल्या देशाच्या स्पोर्ट्स मिनिस्ट्रीने पाकिस्तानला खेळण्यासाठी NOC दिलेली आहे. कदाचित हा एक पहिला टप्पा असेल, कारण पुढचं जे काही आपण पाहतो एशिया कप होणार आहे तो क्रिकेटचा होणार आहे आणि मग भारत विरुद्ध पाकिस्तान तिथे पण खेळायला मिळावं का. कदाचित BCCIला पहिलंच काही बोलता येत नाही, ICCला काही बोलता येत नाही, म्हणून भारत विरुद्ध पाक हा सामना हॉकीमध्ये होऊ द्यायचा, आपल्या देशात होऊ द्यायचा. लोकांची भूमिका काय आहे, लोकांची भावना काय आहे, किती तीव्र हे पाहून मग क्रिकेटकडे वळायचं. हे जर धोरण भाजपचं असेल, केंद्र सरकारचं असेल, तर मला वाटतं त्यांनी स्पष्टीकरण द्यावं की मग गेल्या 2-4 महिन्यामध्ये जे काही आपण चित्र पाहतोय आणि खास करून मे नंतर जेव्हा आपण पाहिलं असेल, एप्रिलमध्ये पहलगामचा हमला झाला, अजूनही ते अतिरेकी कुठे आहेत हे कोणालाही माहिती नाहीत, पकडले गेले नाही आहेत. मध्यंतरी अजून एक धक्कादायक गोष्ट ही आली की NIAने सांगितलं की जे स्केचेस होते ते पण चुकीचे होते. म्हणजे पाकमधून जे अतिरेकी आले, जे पाकडे अतिरेकी आपल्या देशात आले, त्यांना पकडलेलं नाहीये, कुठे आहेत हे माहिती नाहीये. ऑपरेशन सिंदूर झालं न झालं त्याच्यानंतर आपले डेलिगेशन्स जगभरात गेले, मोठ्या लोकांना, मोठ्या नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. पण हे सगळं होऊन भाजपला जर वाटत असेल की ठीक आहे आपण ह्याच्यावर मतं मिळवून लोकांना फसवू शकतो आणि मग बिझनेस एज युज्युअल करू शकतो, हे चालणार नाही. भाजपने आणि केंद्र सरकारने देशाला उत्तर देणं गरजेचं आहे की खरोखर आपल्या देशामध्ये होणारा एशिया कप आणि मग UAE मध्ये होणारा एशिया कप, पहिलं हॉकीसाठी आणि मग क्रिकेटसाठी, इथे तुम्ही पाकड्यांबरोबर खेळणार आहात की नाही, हे स्पष्ट उत्तर आम्हाला केंद्र सरकारकडून हवंय. लाडकी कोणत्याही आर्थिक संस्थांनी फिरून मदत केली तर त्यांना देशद्रोही ठरवलं जातं. BCCI ही देखील खूप मोठी संस्था आहे, आर्थिक ताकद आहे त्यांच्याकडे. ती इनडायरेक्टली तुम्ही हॉकीमध्ये खेळा किंवा क्रिकेटमध्ये खेळा, जर तुम्ही पाकिस्तान बरोबर खेळलात तर ही संस्था खरोखर देशद्रोही ठरवली तुम्ही जाणार आहेत का. आणि खरोखर माझं लक्ष आहे केंद्र सरकारवर, कारण आपण पाहतोय गेले 2 महिन्यांमध्ये आत्ता काल परवाकडे UN सिक्युरिटी काउन्सिलचे अध्यक्षपद पाकिस्तानला मिळालेलं आहे. एशिया डेव्हलपमेंट बँक असेल, वर्ल्ड बँक असेल, IMF असेल, कितीही प्रयत्न केले तरी पाकिस्तानला फंड तर जात आहे. मग देशाचं डिप्लोमॅटिक आउटरीच, देशाची डिप्लोमसी, परराष्ट्र मंत्री काय नक्की करतायत हा एक प्रश्न होतोच. पण जे तुमच्या हातात आहे, क्रिकेट तर पूर्णपणे हातात आहे. BCCIने जर ठरवलं की आम्ही याच्यात भाग घेणार नाही किंवा पाकड्यांसोबत खेळणार नाही, तर पूर्ण ICCला वळायला लागेल. ICC अध्यक्ष कोण आहे, ICCचे अध्यक्ष कोण आहेत? अच्छा, जयशाह सर, ठीक आहे. लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचे 410 कोटी रुपये वर्ग करण्यात आले. मंत्री शिरसाट म्हणतात की आता मला दर महिन्याला सांगितलंय, आता मला पुन्हा यात वाद घालायचा नाही. आता दर महिन्याला सांगितलंय ते शासकीय पैसा वेगळा, पण वैयक्तिक किती हा तर दिसायला लागलाय. जमिनीच्या मागे जमिनी, हॉटेल जे काही घेत चाललेले आहेत बकासुरासारखे, ते लोकांना दिसतंय ना. अमित शहा पुण्या दौऱ्यावर आहे, सरकारकडून बॅनर लावण्यात आले, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा फोटो गायब आहे. लवकर ते पण होतील गायब. मला विचारायला लागेल, कारण हे निमंत्रण आम्ही देत नाही आणि उद्याचं जे आहे तो मला खरोखर सांगतो, कोणालाही निमंत्रण वगैरे असं काही अधिकृतरित्या जात नाहीये. जे कोणी महाराष्ट्र प्रेमी आहेत, जे कोणी मराठी प्रेमी आहेत, कुठच्याही पक्षात असतील त्यांनी तिथे यावं, कारण हा मोठा विजय होता आपल्या एकतेचा. जी हिंदी सक्ती असेल किंवा तिसऱ्या भाषेची सक्ती लहान मुलांवर किंवा पहिलीतल्या मुलांवर लादणार होते, त्याच्या विरोधात आपण आपली शक्ती दाखवली आणि तो विजय, तो जल्लोष आपण उद्या साजरा करणार आहोत. निमंत्रण आमंत्रण पत्रिकेची वाट पाहू नका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.